मुंबईतलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला गेल्यानं विविध चर्चा रंगू लागल्यात आणि यात प्रामुख्यानं मागच्या 3 निवडणुकांमध्ये मित्रपक्षाकडून विविध ठिकाणी न मिळालेलं सहकार्य, त्यामुळे पक्षाचे अनेक उमेदवार पराभूत झाले याचा अहवाल पक्षांतर्गत बनवण्यात आला होता। हा अहवाल शिंदेंकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल शिवसेना खासदारांसोबत बैठक झाली। श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी खासदार श्रीरंग बारणे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, उन्मेष पाटील या बैठकीला उपस्थित होते। तसंच आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह या संदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा आढावा एकनाथ शिंदे वकिलांकडून घेणार असल्याची माहिती आहे। हा दौरा अचानक नाही आहे। अधिवेशन काळामध्ये साहेब येत असतात आणि खासदारांची आमची बैठक आहे। खासदारांनी बजेटच्या सत्रामध्ये महाराष्ट्रासंदर्भातले जे काही विषय आहेत, कशा पद्धतीने जास्तीत जास्त आर्थिक तरतूद कशी करता येईल या संदर्भात खासदारांसमवेत बैठक आहे आणि त्याकरता साहेब आलेले आहेत। खासदारांची बैठक कधी आहे? आज आहे की उद्या? खासदारांची बैठक उद्या होईल। आता आम्ही काही जण आलेलो आहोत, काही जण उद्या येतील, काही महाराष्ट्रात आहेत काही खासदार, आणि आताही आम्ही जवळजवळ 7-8 जण या ठिकाणी आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।